नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञानचे 20 अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की येणाऱ्या RRB ग्रुप डी आणि इतर महाराष्ट्रातील TCS IBPS वर आधारित सरळ सेवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. पहिला प्रश्न आहे, मानवी रक्तामध्ये आढळणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशींचे WBC चे मुख्य कार्य काय आहे? ए. ऑक्सिजन वाहून नेणे, बी. संसर्ग विरुद्ध प्रतिकार करणे, सी. रक्त गोठवणे, डी. शरीराचे तापमान नियंत्रित करणे. तर हे बघा, WBC ज्या सेल असतात आपल्या रक्तामध्ये त्यांचं महत्त्वाचं काम असतं संसर्ग विरुद्ध प्रतिकार करणे. सो ऑप्शन बी ह्याचं बरोबर उत्तर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 आहे, सूर्यकिरणांमधील कोणत्या किरणांमुळे त्वचेवर जीवनसत्व डी तयार होते? विटॅमिन डी कुठल्या किरणामुळे त्वचेवरती तयार होतं असं विचारलंय. पर्याय आहेत ए. अवरक्त किरणे, बी. क्ष किरणे, सी. अल्ट्राव्हायोलेट किरणे, डी. गॅमा किरणे. तर याचं बरोबर उत्तर आहे अल्ट्राव्हायोलेट रेज. UVB जो काही घटक असतो सूर्यकिरणामधला त्याच्यामुळे आपल्या त्वचेवरती डी जीवनसत्व तयार होत असतं. स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता UVB किरणांमुळे. ठीक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थर कोणत्या स्तरात आढळतो? ए. ट्रोपोस्फिअर, बी. स्ट्रॅटोस्फिअर, सी. मेसोस्फिअर, डी. थर्मोस्फिअर. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे बी. स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर हा जो काही वातावरणाचा जो लेअर आहे ह्याच्यामध्ये आपला ओझोन थर असतो, जो की हानिकारक UV किरण आहेत सूर्यापासूनचे ते पृथ्वीवर येण्यापासून रोखत असतो. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4, मानवी शरीरातील सर्वात जड अवयव कोणता आहे? ए. हृदय, बी. फुफ्फुस, सी. यकृत, डी. मूत्रपिंड. तर बघा, सगळ्यात जड जो अवयव आपल्या मानवी शरीरामध्ये तो लिव्हर असतो, त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर सी. यकृत असेल. स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता यकृताचे वजन जवळपास सुमारे 1.5 किलोच्या आसपास असते. वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 आहे, अणुभट्टीमध्ये मॉडरेटरचा उपयोग कशासाठी केला जातो? ए. उष्णता वाढवण्यासाठी, बी. अणुभट्टी थंड करण्यासाठी, सी. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी, का डी. रेडिओधर्मिता थांबवण्यासाठी. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये पहा खूप हायली अनस्टेबल रिॲक्शन होत असतात. तर त्याच्यामध्ये तो न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी आपल्याला मॉडरेटर वापरावं लागतात. मॉडरेटर ग्रॅफाईट किंवा हेवी वॉटर वगैरे वापरलेले असतात. तर याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन सी. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी. वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 आहे, इन्सुलिन हे हार्मोन शरीरात कोणत्या अवयवामधून स्त्रवते किंवा सिक्रेट होते? तर ए. यकृत, बी. स्वादुपिंड, सी. मूत्रपिंड, डी. प्लीहा स्प्लीन. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे बी. स्वादुपिंड, पॅनक्रियास. पॅनक्रियासमध्ये इन्सुलिन हे हार्मोन शरीरात सिक्रेट होत असतं. तर वळूया आपण प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 आहे, मानवी डोळ्यातील कोणता भाग प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करतो? ए. रेटिना, बी. आयरिस, सी. लेन्स, डी. कॉर्निया. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आयरिस. आयरिस हा जो भाग आहे डोळ्यातील तो बुबुळांवरती कंट्रोल करून आपल्या प्रकाशाचं जे काही प्रमाण आहे डोळ्यावर येणार आहे ते नियंत्रित करत असतो. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे बी. आयरिस. वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 हा आहे, डॉपलर प्रभाव कोणत्या लहरींशी संबंधित आहे? फक्त प्रकाश लहरी, फक्त ध्वनी लहरी, सी. प्रकाश व ध्वनी लहरी दोन्ही, आणि डी. पाण्याच्या लहरी. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे प्रकाश व ध्वनी लहरी दोन्ही. तर हे बघा, डॉपलर इफेक्टमध्ये फ्रिक्वेन्सीच्या चेंजनुसार आपण त्याचं ओळखत असतो ती एखादी वस्तू वगैरे कुठं आहे. तर हे दोन्ही प्रकाश आणि ध्वनी लहरी म्हणजे लाईट आणि साऊंड वेव्हला आपण वापरू शकतो. त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. प्रकाश व ध्वनी लहरी दोन्ही. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 आहे आपला, पाण्याचा त्रिकोणबिंदू म्हणजे काय? त्रिकोणबिंदू म्हणजेच ट्रिपल पॉईंट ऑफ ए. पाण्याचा गोठण्याचा बिंदू, बी. पाणी उकळण्याचा बिंदू, सी. पाणी घन, द्रव, वायू या 3 अवस्थेत असण्याचा बिंदू, आणि डी. वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर बरोबर आहे पाणी, घन, द्रव, वायू या 3 अवस्थेत असण्याचा बिंदू म्हणजेच त्रिकोणबिंदू म्हणजेच ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर. तर ह्याच्यामध्ये ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर किती आहे असं विचारलं तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, 0.01 अंश सेल्सिअस आणि 4.58 mmHg प्रेशर जिथं बनतं, जिथं दाब एवढा तयार होतो त्या ठिकाणी ह्या 3 अवस्था एकत्र असतात. त्यालाच काय म्हणतात? त्रिकोणबिंदू. तर वळूया आपल्या प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 आहे, थायरॉक्सिन हार्मोनची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? ऑप्शन ए. मधुमेह, बी. गॉइटर, सी. उच्च रक्तदाब,
डी दमा. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोइटर. बघा, थायरॉक्सिन हार्मोनची कमतरता झाल्यानंतर गोइटर म्हणजे मानेवरती सूज वगैरे येते, त्यालाच काय म्हणतात, गोइटर म्हणतात. त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन बी गोइटर. वळूया प्रश्न क्रमांक 11कडे. प्रश्न क्रमांक 11 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? ए हृदय, बी त्वचा, सी यकृत, डी फुफ्फुस. बघा, थोड्या वेळापूर्वी मानवी शरीरातील सर्वात जड अवयव विचारलं होतं, त्यामुळे आपलं यकृत उत्तर होतं, परंतु आता सर्वात मोठा म्हणजेच आपली त्वचा, ऑप्शन बी स्किन याचं बरोबर उत्तर. वळूया प्रश्न क्रमांक 12कडे. प्रश्न क्रमांक 12 आहे, जलदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? म्हणजे प्रेशर ऑफ लिक्विड मोजण्यासाठी काय वापरलं जातं? ए बॅरोमीटर, बी मॅनोमीटर, सी हायड्रोमीटर, डी स्पीडोमीटर. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे बी मॅनोमीटर. बॅरोमीटरने ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजतो आपण, वातावरणातला दाब, परंतु मॅनोमीटर आपला लिक्विड प्रेशर वापरण्यासाठी मदत होतं, त्यामुळे करेक्ट उत्तर याचं ऑप्शन बी मॅनोमीटर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13 आहे, विद्युत प्रवाहाची एकक काय? विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय विचारते? तर ऑप्शन ए आहे व्होल्ट, बी अँपियर, सी वॅट, डी ओम. तर सगळ्यांना माहितीच आहे, इलेक्ट्रिक करंटचं आपण युनिट अँपियर म्हणून वापरून. याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन बी अँपियर. प्रश्न क्रमांक 14कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14 आहे, मानवी रक्तात आढळणारे लाल रंगद्रव्य कोणते? ए क्लोरोफिल, बी हिमोग्लोबिन, सी मेलानिन, डी कॅरोटीन. तर मानवी रक्तात जे आपलं लाल रंग असतो ते हिमोग्लोबिनमुळे येतो, ऑप्शन बी हिमोग्लोबिन हेच बरोबर उत्तर. जाऊया प्रश्न क्रमांक 15कडे. प्रश्न क्रमांक 15 आहे, मानवी शरीरात इन्सुलिन हार्मोन कोणत्या अवयवातून स्त्रवतो? यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड, थायरॉइड ग्रंथी. मला वाटतं हा प्रश्न डबल झाला, याचं बरोबर उत्तर आहे बी स्वादुपिंड, पॅनक्रियास. प्रश्न क्रमांक 16कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 16 आहे, श्वसनासाठी आवश्यक असलेला प्रमुख वायू कोणता? ए नायट्रोजन, बी हायड्रोजन, सी ऑक्सिजन, डी कार्बन डायऑक्साईड. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे आपण जो श्वासातून वायू घेतो तो ऑक्सिजन. पर्याय क्रमांक सी ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 17 आहे, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? शनी, गुरु, पृथ्वी, मंगळ. बघा, असे सोपे प्रश्न देखील येऊ शकतात, तर ह्याचं बरोबर उत्तर आहे गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आपल्या सूर्यमालेत. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 18कडे. मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला रक्तशुद्धीकरण केंद्र म्हणतात? यकृत, बी हृदय, सी मूत्रपिंड, डी फुफ्फुस. बघा, रक्तशुद्धीकरण केंद्राचं काम किडनी करत असते, म्हणून ह्याचं बरोबर उत्तर आहे सी मूत्रपिंड, किडनी. किडनीमध्ये रक्त शुद्ध होऊन जे काही घाण आहे ते आपण वेस्टेज थ्रू बाहेर टाकतो. तर जाऊया प्रश्न क्रमांक 19कडे. प्रश्न क्रमांक 19 आहे, वायुमंडळात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी हायड्रोजन. तर वायुमंडळात 78% नायट्रोजनचं प्रमाण असतं, मग तो सर्वाधिक असतो, सर्वाधिक नायट्रोजन, ऑप्शन बी बरोबर. आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 20, मानवी डोळ्यातील प्रकाश नियंत्रित करणारा भाग कोणता आहे? ए कॉर्निया, बी आयरिस, सी रेटिना, डी लेन्स. हा पण प्रश्न डबल झाला, याचं बरोबर उत्तर आहे बी आयरिस. आयरिस हे आपल्या बुबुळांवरती नियंत्रण ठेवून जे काही प्रकाश येणार आहे त्याला कंट्रोल करतं. तर अशा प्रकारे हे 20 प्रश्न होते आजचे. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावं, आणि आणखीही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करावं, आणि काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवावं. धन्यवाद.